नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आलेलो आहोत पुनावळेमध्ये या साई मिलेनियम मॉल जवळ तुमच्यासाठी एक नवीन असा प्री लॉन्च मध्ये प्रोजेक्ट घेऊन. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर इथले सगळेच प्रोजेक्ट्स बघितलेत, पण हा प्रोजेक्ट तुम्ही बघितला नसेल जिथे तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी प्राइसिंग मिळणार आहे. 3 BHK सोबत वॉक इन वॉर्डरोब आणि 2 BHK मध्ये सर्वात मोठा लिव्हिंग एरिया सुद्धा या मुंबई बँगलोर हायवे पासून फक्त 600 मीटरच्या डिस्टन्स वरती, त्यातल्या त्यात प्री लॉन्च मध्ये आहे. म्हणून तुम्हाला इथे 10 लाख रुपयांचा डिस्काउंट 3 BHK वरती आणि 6 लाखांचा डिस्काउंट 2 BHK वरती मिळणार आहे. म्हणजे विचार करा, प्राइजेस सुद्धा एकदम भारी, व्हॅल्यू फॉर मनी आणि त्यातल्या त्यात डिस्काउंट. मग आवडेल का बघायला हा नवीन असा प्री लॉन्च मधला प्रोजेक्ट? एका घराच्या आत आल्यानंतर आपली पहिली जी भावना असते ती म्हणजे त्या घरामध्ये येणारी पॉझिटिव्हिटी, आपल्याला येणारी एक प्रसन्न अशी वाईब, आणि ती येते तिथल्या लेआउटमुळे. अर्थात वास्तू कंप्लायंट आणि सुंदर असं लेआउट आहे ज्यामध्ये तुम्हाला ही प्रायव्हसीसाठी परफेक्ट अशी लॉबी मिळून जाते. आणि हो, त्याचबरोबर आपल्या घरात आल्यानंतरचं पहिलं इम्प्रेशन म्हणजे आपल्या घरातला प्रशस्त असा लिव्हिंग एरिया म्हणजेच हॉल. आणि तो जेव्हा एवढा स्पेशियस मिळतो, लेआउटनुसार अगदी परिपूर्ण मिळतो, म्हणजे बघा की किती सुंदर तुम्हाला इंटेरियर इथे डिझाईन करता येणार आहे. अगदी या लिव्हिंग एरियाची साईज जी आहे ना ती 11 बाय 20 फूट आहे आणि त्यात तुमचा डायनिंग एरिया तो सेपरेटच, तो सुद्धा 11 फुटांचाच. पण त्यापूर्वी जरा हा लिव्हिंग एरिया बघून घेऊया. तसं आपण या घरामध्ये जर महत्वाची एक गोष्ट बघितली तर ऑब्झर्व कराल इथली हाईट, जी उंची आहे ना ती फ्लोर टू सिलिंग म्हणतोय मी, म्हणजे डायरेक्टली फ्लोर टू सिलिंग 10.3 असणार आहे. म्हणजे साधारणतः 10च्या खालीच मिळते सगळीकडे, पण इथे 10.3 ही इथली स्टँडर्ड हाईट आहे, ती सुद्धा विथ टाईल्स अँड सिलिंग. आणि हा तर झाला हाईटचा भाग, पण इथे येणारा हा प्रकाश आणि ही जी प्रसन्न वाईब आहे ना ती इथल्या या बाल्कनीमुळे आणि तिथून येणाऱ्या सुंदर अशा हवा आणि प्रकाशामुळे. आता इथे बाकी गोष्टी आपण बघतोय, पण आता बाल्कनीत जाऊनच तिथली पॉझिटिव्हिटी अनुभवूया. काय मग बघताय का, जवळजवळ 9 फुटांची ही बाल्कनी असणार आहे. आणि हो, जर प्रोजेक्ट बघायला जाऊ ना तर प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी 50+ प्रीमियम ॲम्युनिटीज मिळणार आहेत. तुम्ही म्हणाल त्या कशा, तर टेम्परेचर कंट्रोल स्विमिंग पूल आहे, मिनी थिएटर आहे, क्लब हाऊसेस आहेत, मल्टीपर्पज हॉल, आणि तुम्हाला माहिती आहे का 30,000 स्क्वेअर फीटचा कनेक्टेड 23rd फ्लोर जो इथल्या दोन्ही टावर्सला कनेक्ट करतो. आणि तिथे तुम्हाला व्हेरियस अशा कवर्ड, म्हणजे मॅक्झिमम कवर्ड युजेबल ॲम्युनिटीज बघायला मिळतात. म्हणून तुम्ही जवळजवळ इथल्या सगळ्याच ॲम्युनिटीज यूज करू शकता, तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करू शकता. आणि हो, हे सर्व तुम्हाला इथेच एकाच रूफ खाली मिळणार आहे. मग काय म्हणता, मस्त आहे ना? म्हणजे ॲम्युनिटीज पासून ते बाल्कनीज पर्यंत आणि व्ह्यूज पर्यंत. आणि हो, अजून एक सांगायचं म्हणजे जी मास्टर बेडरूमची बाल्कनी असणार आहे ना तिथून तुम्हाला दुसऱ्या बाजूचा व्ह्यू आहे, तो आपण तिथे गेल्यानंतर नक्कीच बघूया. आतापर्यंतच्या या सर्व गोष्टी पाहता मला तरी वाटतच नाहीये की एवढा सुंदर असा 3 and 2 BHK सुद्धा पुनावळेमध्ये मिळू शकतो, जिथे वॉक इन वॉर्डरोब आहेच, बाल्कनी सुद्धा प्रशस्त आहेत. आणि हो, लिव्हिंग सुद्धा असा 20 बाय 11 सारखा, इव्हन 2 BHK सुद्धा तसाच आहे. त्याबद्दल थोडंसं जाणूया. पण आत्ता बघा, या घरामध्ये तुम्हाला 2.5 बाय 5 साईजच्या या ग्लेज विट्रिफाईड मार्बल फिनिशच्या टाईल्स मिळतात. आणि बघताय ना, हा सेपरेट असा 11 फूट एवढी लेंथ असणारा हा डायनिंग एरिया किती मस्त वाटतोय ना. तुम्ही सुद्धा असाच एक ॲस्थेटिक डायनिंग टेबल इथे डिझाईन करू शकता आणि इथे बसल्या बसल्या जेवण करत करत सुद्धा TV बघण्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता, कारण समोरच्या बाजूलाच TV युनिट आहे. तसं एल-शेप असल्यामुळे सेपरेट सुद्धा आहे. त्यामुळे कधीही पहिल्यांदा घरामध्ये आल्यानंतर जर आपलं इम्प्रेशन असतं तर अशाच एल-शेप आणि स्पेशियस लिव्हिंग एरियामुळे, त्यामुळे भव्यता वाढते ना. आणि इथे खायचे जे मस्त आवडीचे चमचमीत पदार्थ आहेत ते बनवायचे असतात ते अशा स्पेशियस किचनमध्ये. आणि प्रत्येक आत आल्यानंतरच तुम्ही बघाल की इथे खूप जास्त मोकळी जागा दिसते. आणि हा स्पेस म्हणजे तुम्हाला तरी असंच वाटलं असेल की फ्रीज ठेवण्यासाठी दिलेला आहे, पण असं नाहीये. खरं बघायला गेलं तर हे घर जसं वास्तू कंप्लायंट आहे तसं या किचनमध्ये सुद्धा वास्तूनुसारच तुमचा पूजा स्पेस देण्यात आलेला आहे, तो सुद्धा असा डेडिकेटेड. किती मोठा आणि भारी पूजा स्पेस इथे डिझाईन करता येईल ना. खरंच आपण काय करत असतो, घराचं इंटेरियर डिझाईन करताना पूजा स्पेससाठी कुठला तरी कोपरा किंवा एक वास्तूनुसार जागा शोधतो, पण इथे तर ऑलरेडी दिलेलं आहे. इव्हन या घरामध्ये तुम्हाला असं किचन मिळतंय जिथे तुम्हाला एका युनिक कलरमध्ये या इंजिनियर्ड ग्रेनाइटचा एल-शेप किचन प्लॅटफॉर्म मिळतोय.
ज्यामुळे शोभा तर वाढली आहे पण कन्व्हिनियंट सुद्धा. म्हणजे अगदी 2-3 महिला सुद्धा इथे सुंदर असा स्वयंपाक बनवू शकतात. इंटेरियरची सुद्धा तुम्ही इथे साधारण प्रकारे एक वाईब घेऊ शकता आणि इन्स्पायर होऊ शकता की असं डिझाईन करता येणार आहे. इथे एक सिंक सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि हो, या बाजूला तुम्ही हे बघताय तर तुम्हाला ही वॉशिंग मशीन नाही बरं का, तर हे डिशवॉशर आहे. तसं कुकिंगसाठी तिथे सिंक दिलेलं आहे पण डिशवॉशरसाठी सुद्धा इथे स्पेस आहे. आणि इकडे या, फ्रीज सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल. फ्रीजसाठी सुद्धा हा कॉर्नर आहेच, म्हणजे कॉम्प्रोमाइज कुठेच नाही. आणि ड्राय एरिया सुद्धा सेपरेट, जिथे वुडन टेक्स्चर्ड फ्लोरिंग आहे. आणि हो, बाहेरच्या बाजूने ओपन होते, इथे वॉशिंग मशीन सुद्धा तुमची आरामात बसून जाईल. आणि इकडे बघाल तुम्ही तर इथे एक विंडो सुद्धा देण्यात आलेली आहेच. आता हा तर झाला या 3 BHKचा पार्ट, पण मी तुम्हाला सांगतो इथे असणारा जो 2 BHK ना, तो सुद्धा बघितल्यावर तुम्ही अगदी आश्चर्यचकित होणार आहात. त्याचं कार्पेट एरिया वगैरे मी तुम्हाला नंतर सांगतो, पण आत्ता हे काही फुटेजेस बघून घ्या, जिथे तुम्हाला 2 BHKचा लिव्हिंग एरिया किती मोठा दिसतोय. आणि किचन सुद्धा बघा ना, डायनिंग आणि किचन मर्ज होऊन हा सर्वच जो लिव्हिंग किचन आणि डायनिंग एरिया किती भारी वाटतोय. मला फार जास्त आवडला. आणि प्रत्यक्ष या आणि व्हिजिटला येऊन सुद्धा बघा. आणि जर त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा ना, म्हणजे आम्ही तुमच्यासाठी अगदीच तसेच सगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत जाऊ. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी सुद्धा आम्हाला कळतील. आणि आणखी काही चौकशी असेल तर ती सुद्धा सांगा. बघा, इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती सोपं जाऊन क्लिक करायचं, लगेच आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला गेट सेट ॲसेटचा मेसेज जातो आणि मग ते तुम्हाला हेल्प करतात. कशी तर आता हा 3 BHK बघताय, याचा तुम्हाला युनिट प्लॅन हवाय किंवा तो जो 2 BHK आहे इथे त्याचा युनिट प्लॅन हवाय तर ते पाठवतील, प्राइजेस पाठवतील, माहिती देतील. आणि स्क्रीनवरती नंबर तर आहेच, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही लगेच प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलू शकता आणि त्यांना विचारू शकता नेमकं कुठे आहे प्रोजेक्ट, कुठे यायचंय, काय स्पेसिफिकेशन आहे. असो, आता इकडे या. हे बघा, इथे तुमचं कॉमन वॉशरूम असणार आहे. त्याचबरोबर इथे तुमचा हा कॉमन वॉश बेसिन एरिया आहे, जिथे तुम्हाला एक सुंदर असं बेसिन मिळून जातं. चला, आता जरा ही तुमची पहिली बेडरूम तर बघून घेऊया. आणि कसं आहे ना, शेवटी या बेडरूमला काही लोक कॉमन बेडरूम म्हणतात तर काही लोक चिल्ड्रन्स बेडरूम. पण माझा एक मित्र आहे, त्याने आत्ताच रिसेंटली इथे पुनावळेमध्येच 3 BHK फ्लॅट घेतला. मग ही जी किड्स किंवा कॉमन बेडरूम आहे, या बेडरूमला त्याने हॉबी रूम म्हणून डिझाईन केलं. एक असं भारी काउच ठेवला, मग समोर एक स्क्रीन लावली आणि त्याची हॉबी काय माहिती, प्ले स्टेशनवरती गेम्स खेळायची. मग तुमची अशी हॉबी असेल तर तुम्ही सुद्धा या बेडरूमला अगदी तशाच प्रकारे डिझाईन करू शकता. हॉबी रूम, म्युझिकल रूम, लायब्ररी, वर्क फ्रॉम होम स्पेस. आणि बेडरूम स्पेशियस आहे. फुल लेंथ विंडो देण्यात आलेली आहे. सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल्स आहेत. टफ अँड ग्लासचे स्लायडिंग डोर्स आहेत विथ मस्किटो मेश. त्यामुळे काहीच वाद नाही की या बेडरूमला तुम्हाला तुमच्या मनासारखं डिझाईन करता येणार नाही. आणि जर भाग राहिला प्रायव्हसीचा तर बघा, या परफेक्ट अशा लॉबीमुळे प्रत्येक बेडरूमला एक द्विगुणित अशी तुम्हाला प्रायव्हसी सुद्धा मिळणार आहे आणि प्रशस्तता सुद्धा. मागे नकात बघू, ही बेडरूम आपल्याला नंतर बघायची आहे. अगोदर जरा चला ना, ही तुमची सेकंड बेडरूम बघूया. आता हे घर बघत असताना जर तुम्ही पर्सनली मला विचाराल ना, किंवा जर हे घर मी घेतलं असतं, आवडेल मला घ्यायला, कारण आहेच तसं लेआउट सुद्धा तेवढं सुंदर आहे आणि माझ्या मनासारखं मला डिझाईन करता येणार आहे. तर जर मला विचारलं असतं की या दुसऱ्या बेडरूमला मी ॲज अ काय म्हणून यूज करेल, म्हणजे नेमकी पॅरेंट्स बेडरूम किंवा मास्टर बेडरूम, तर हो, पॅरेंट्स बेडरूम. माझ्या आईवडिलांसाठीची बेडरूम म्हणून या बेडरूमला मी यूज करेल, कारण ते सर्वात माझ्या जवळचे आहेत आणि त्यांची सोय आणि त्यांचा जो कम्फर्ट आहे तो सुद्धा बघणं माझं काम आहे. मग त्यांच्यासाठी बघा ना, एक मस्त असं इथे बेड डिझाईन करता येणार आहे. फ्रेश हवेसाठी, प्रॉपर सनलाईटसाठी त्यांना एक विंडो इथे फुल लेंथ मिळून जाते. इथे सुद्धा सेफ्टी आणि सगळे सेम फीचर्स आहेत. आणि बेडपासून जवळच कन्व्हिनियंट असं एक ग्रे थीममध्ये सेम डॅडो टाईल्स आणि ग्राउटिंग असणारं वॉशरूम आहे, जेणेकरून सर्वच गोष्टी त्यांना वापरण्यासाठी सोप्या जातील अशा. म्हणून मी या बेडरूमला मात्र असं यूज करेल. तुम्ही मात्र नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या बेडरूमला कसं यूज करायला आवडेल. आणि हो, कमेंटमध्ये तर सांगा, पण प्रत्यक्षात येऊन पण बघा. कुठल्याही मराठी माणसाला इथे आल्यावर हे घर नक्कीच आवडणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. कारण पुनावळेमध्ये खरंच खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट येतोय. प्री लॉन्चमध्ये अजून आहे मी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे लवकर या गोष्टींचा फायदा घ्या. की प्री लॉन्चमध्ये कसं असतं, आपल्याला डिस्काउंट्स मिळतात.
त्याचबरोबर ऑफर्स असतात. आणि महत्त्वाचं काय, ज्या युनिटवरती तुम्ही बोट ठेवाल ते घर तुमचं असतं, कारण ऑप्शन्स सगळे अवेलेबल असतात, ओपन असतात आणि लॉन्चमध्येही तुम्हाला त्याचे बेनिफिट नक्कीच मिळतात. चला, हा भाग झालाच. तसे स्क्रीनवरती नंबर आहेत, कॉल करण्यासाठी तुम्ही नक्कीच कॉल करा आणि माहिती घ्या. पण आता तत्पूर्वी आपण बघूया ती या घरातील सुंदर अशी मास्टर बेडरूम, जिचं जे डिझायनिंग आहे ना ते तुम्हाला बघितल्यावर खरंच फार आवडणार आहे. आणि इतर कुणीही यूट्यूबवरती म्हणा किंवा इंस्टाग्रामवरती तुम्हाला हे घर दाखवण्याच्या पूर्वी आम्ही तुम्हाला दाखवतोय, त्यामुळे थोडंफार काही गोष्टी अजून बाकी आहेत. पण बघा, एवढं डिसेंट इंटेरियर इथलं केलेलं आहे ना. हा जो कर्व आहे हा मला पर्सनली खूप जास्त आवडला. अगदी राजेशाही थाटात असणारी बेडरूम अशी वाटते. या बेडरूमची तशी साईज बघितली तर 10.5 बाय 13 फूट आहे. त्यात तुमचा वॉक इन वॉर्डरोब सेपरेट, वेगळा, नॉट इन्क्लुडेड. काय म्हणताय, बघायचं आहे? हा, मग वाट कशाची बघताय? चला या आज जाऊनच आपण बघूया की एवढा मस्त तुम्हाला इथे वॉक इन वॉर्डरोब स्पेस मिळून जातो. या बाजूला प्रात्यक्षिक म्हणून एक तसा वॉर्डरोब डिझाईन केलेला आहेच, पण या बाजूला सुद्धा डिझाईन करता येणार आहे. पण माझं काय म्हणणं आहे, जर या ठिकाणी एक ड्रेसर स्पेस डिझाईन केलं ना तर अगदी चेंजिंगसाठी सुद्धा तुम्हाला एकदम ॲम्पल स्पेस मिळून जाईल. आणि वॉशरूम बघाल तर ते अगदी 7.5 फुटांचं आहे आणि 7.5 बाय 5 फुटांचा हा वॉर्डरोब स्पेस, टोटली डिफरंट. आता बघा ना, इथे सुद्धा प्रीमियम फिटिंग्स, डिझायनर टाईल्स आणि ग्लास पार्टिशन देणं बंधनकारक होतं, कारण तुम्हाला इथे तसा कन्व्हिनियंट मिळाला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला चेंजिंग करता आली पाहिजे, वॉर्डरोब यूज करता आला पाहिजे. आणि खरंच अजून पुन्हा एकदा मी बोलतोय, तुम्ही म्हणाल की किती वेळात तुम्ही बोलताय की पुनावळेमध्ये असं घर मला आत्तापर्यंत बघायला मिळालं नाही, ते सुद्धा या व्हॅल्यू फॉर मनी प्राइसिंगमध्ये. प्राइसिंग आणि कार्पेट एरियाज जाणून घेऊया. पण आत्ता चला, बाल्कनी राहिली आहे ना. मास्टर बेडरूम म्हटल्यानंतर मास्टर बेडरूमची ही मास्टर बाल्कनी. तर ही आपली मास्टर बाल्कनी पूर्व किंवा पश्चिम बाजूस येते, कारण त्या बाजूला आपल्याला एक बाल्कनी मिळणार आहे आणि या बाजूची बाल्कनी अगदी वेगळ्या दिशेचा व्ह्यू आणि इथून मिळणारी फ्रेश हवा आपल्याला देते. तशी बाल्कनी पण छान आहे. सेम तिन्ही बाजूने कवर्ड असणार आहे, त्यामुळे प्रायव्हसी तर आहेच. आणि हे ग्लास फसाड सुद्धा, सगळे फीचर्स सेम. भारी वाटतंय ना. मग आता हे सर्व बघून तुम्हाला काय वाटतंय? पुनावळेमध्ये आत्तापर्यंत तुम्ही असं ऑप्शन बघितले, पण अजून तुम्हाला प्राइजेस माहीत नाहीयेत. पण एवढं मात्र सांगितलंय की 10 लाखांचा इथे तुम्हाला प्री लॉन्चमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. चला, तो डिस्काउंट तर आहेच, पण बघा, हायवे पासून म्हणजे आपल्या साई मिलेनियम मॉलचा जो रोड आहे पुनावळेचा, तिथून फक्त 600 मीटरच्या डिस्टन्सवरती पुनावळेमध्ये प्रोजेक्ट आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे. मग इथल्या सोयी सुविधा, सर्वच गोष्टी काय आहेत काय नाही हे पण माहीत असेल. म्हणूनच लवकर प्लॅन करा आणि येऊन प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करा. खरंच खूप जास्त सुंदर आणि प्रशस्त असं घर आहे, ज्याचा तुम्हाला इथे कार्पेट एरिया जो आहे तो 1114 स्क्वेअर फीट मिळणार आहे. आणि याची प्राइसिंग सांगू तर प्राइसिंग असणार आहे 1,21,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह. पण आता 10 लाख रुपयांचा डिस्काउंट तर ऍड करू, जो तुम्हाला प्री लॉन्च मध्ये मिळतोय. तो तुम्हाला इथे होऊन जातो अगदी 1,11,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये. भारी आहे की नाही? आणि मगाशी जे तुम्ही 2 BHK चे ग्लिम्स, काही त्याचे चित्रफिती बघितल्या, तो 2 BHK 826 स्क्वेअर फीटचा आहे. आणि आणखी इथे 741 सारखे व्हेरियंट्स आहेत, जिथे 2 BHK ची सुद्धा किंमत जी होती ना ती पुनावळेच्या स्टँडर्ड रेटनुसार 80 लाख रुपये होती. पण खरं बघायला गेली तर ती सुद्धा अगदी 70 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून इथे सुरू होऊन जाते. मग विचार करा, आहे की नाही व्हॅल्यू फॉर मनी? सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगतोय. आता हे घर, इथल्या गोष्टी, इथल्या फिटिंग्स म्हणा, इथलं लेआउट म्हणा, अगदी वास्तूनुसार, वास्तू कंप्लायंट. तुम्हाला इथे सिक्युरिटी, सेफ्टी, प्रायव्हसी, जवळजवळ सर्वच गोष्टी मिळत आहेत. आणि हो, 2-2 बाल्कनीमधून 2 बाजूंचे वेगवेगळे व्ह्यूज सुद्धा. अजून काय पाहिजे? लवकर व्हिजिटला या. त्यासाठी आमच्या या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलून घ्या. व्हॉट्सअपची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हो, जर तुम्हाला साईट व्हिजिटला यायचं तर आम्ही कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. मग वाट बघायचं कारणच नाही. प्री लॉन्च ऑफर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. प्रोजेक्ट जेव्हा लॉन्च होईल तेव्हा तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला आत्ताचा हा पुनावळेमधला जबरदस्त फ्लॅट आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या असणाऱ्या स्वतःच्या आपल्या या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा दाबून ठेवा, कारण
असेच व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि तुम्ही जेवढं लवकर इथे याल, तुमचे टोकन्स कराल, प्री लॉन्चमध्ये आहे तर टोकन सुरू आहेत, टोकन्स कराल तर तेवढं तुम्हाला बेनिफिट आणि फायदा मिळणार आहे. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.